राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी संघ यात्रेनिमित्त संघ गंगा के 3 भगीरथ हे नाटक राधिका क्रिएशन पुणे नागपूर प्रस्तुत असून सोलापूरमध्ये गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी 6:25 हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागावकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाज जागृती तसेच कला, साहित्य, संस्कृती, उद्योग, आधुनिकता या विषयावर सोलापूरकरांना नवनवीन उपक्रमांची मेजवानी देण्यात येते। त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर आणि तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरस या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित नाट्य कलाकृती सादर करण्यात येणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वराज रिस्पॉन्सिबल रिव्हॉल्युशन यांच्या सहकार्याने हे नाटक रंगमंचावर सादर होणार आहे। आजच्या पिढीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय होता आणि काय आहे याची माहिती व्हावी आणि सरसंघचालकांचे कार्य, त्यांचे जीवन कसे होते याचे सादरीकरण या संघ गंगा के 3 भगीरथ या नाटकातून होणार आहे। सोलापूरकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे। मसाप दक्षिण शाखेने ही सुवर्ण संधी आणली आहे, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी केले। हे नाटक 2 अंकी असून सोलापूरमध्ये हा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे। या नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे, निर्देशक संजय पेंडसे, निर्माती सारिका पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे आणि संगीत डॉक्टर भाग्यश्री चिटणीस यांनी दिले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।